नमस्कार शेतकरी बंधूंनो, बऱ्याच वेळा आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे आणि सध्या मी आज नवीन व्हिडिओ तुमच्याकडे घेऊन येत आहे। तो प्रामुख्याने आपली स्वतःची जमीन आपण कशी मोजावी या संदर्भात आज पाहतोय। ग्रामीण भागामध्ये असेल किंवा शहरी भागामध्ये असेल, अनेक ठिकाणी आपण पाहतोय की शेतीच्या बांधासाठी आपली भांडणे चालू असतात। माझा बांध इकडे सरला, माझा बांध तिकडे गेला, माझी जमीन एवढी होती, माझी तेवढी होती। आणि मग आपण काय करतो, त्या अशा वेळेला जमीन मोजण्यासाठी आपण मोजणी आपण सरकारी असेल किंवा खाजगी असेल मोजणी आपण बोलवतो। आणि मग अशी मोजणी आल्यानंतर ज्यावेळेस मी समजा माझी शेती असेल आणि एका दुसऱ्या व्यक्तीची XYZ व्यक्तीची एक दुसरी शेती असेल, तर मी जर मोजणी आणली तर काय करतो, तो दुसरा XYZ वाला म्हणतो मला ती मोजणी पसंत नाही। त्यांना मोजणी आली की आपण काय म्हणतो की मला मोजणी पसंत नाही, कारण शेत आहे कुणीकडे कोणी सरकार असतं। आणि मग अशा वेळेला आपलं जे उतार्यावर असणारे क्षेत्र जे आहे ते आपण खरंच आपलं पिकवतोय का, आपलं क्षेत्र कमी आहे का, आपलं क्षेत्र जादा आहे का, या गोष्टी आपण प्रामुख्याने पाहत नाही। आपला अंदाजे आपण म्हणतो की दुसरे क्षेत्र असेल जादा असेल तर आपण नाही, आमची मोजायची नाही, आम्हाला ते पसंत, तुमची मोजणी पसंत नाही करतो। तर मित्रांनो असं करू नका, हा इतरांवरती आपण अन्याय करू नका। जे आपलं क्षेत्र आहे ते आपलं क्षेत्र वापरा, आपल्या क्षेत्रामध्ये आपली स्वतः मोजणी करा आणि स्वतः मोजणी करून माझं क्षेत्र राहिलेलं क्षेत्र तुला घे, माझं क्षेत्र मला पिकू दे। त्यामुळे आपल्यामध्ये भांडण होणार नाही, झगडा होणार नाही, बांध कोण करणार नाही। आणि मग याच्यामुळे जो अनर्थ आहे, जो पैसा अवास्तव जातोय वाया, तो पैसा आपला पूर्णपणे वाचणार आहे। तर मित्रांनो, यासाठी स्वतःची शेती स्वतः मोजायला शिका। ज्यावेळेस आपण स्वतःची शेती स्वतः मोजू त्यावेळेस आपल्याला कुठलाही झगडा होणार नाही किंवा आपण दुसऱ्याचा बांध टोकरणार नाही किंवा शेतकरी शेजारी सुद्धा आपला बांध टोकरणार नाही आणि बांधासाठी मारामारी होणार नाही, झगडा होणार नाही, एकमेकाला शिवीगाळ होणार नाही, अगदी गुन्ह्या गोविंदाने आपण राहू। तर मित्रांनो, हीच जमीन मोजणी कशा पद्धतीने करायची आज आपण पाहतोय की आपल्याकडे जवळजवळ 4 प्रकारच्या शेती आपल्याला असतात। एक तर समोरासमोरील बाजू समान असेल अशी असणारी शेती असते। शक्यतो समोरासमोरच्या ज्या बाजू आहेत किंवा समोरसापूर शेती ज्याला आपण म्हणतो, हे क्वचित प्रसंगी आपल्याला पाहायला मिळते। जास्तीत जास्त शेती आपल्याला आयताकृती शेती जास्त म्हणून पाहायला मिळते आपल्याला, कारण लांबी मोठी असेल तर रुंदी कमी असते, रुंदी मोठी असेल तर लांबी कमी असते। या गोष्टी आपल्याला प्रामुख्याने काय होतात पाहायला मिळतात। तर आपण त्यातले 4 प्रकार जे आहेत महत्त्वाचे ते आज आपण पाहणार आहोत की या 4ही प्रकाराच्या माध्यमातून आयत असेल किंवा चौरस असेल, याचं सूत्र एकच आहे। एका सूत्राने त्याची किंवा आपल्याला क्षेत्रफळ काढता येतं किंवा आपली जमीन किती आहे आपल्याला पाहता येतं। मित्रांनो, या ठिकाणी मी ब्लॅकबोर्डवरती तुम्हाला 4 प्रकारची शेती दाखवलेली आहे। पाहता कोणती शेती आहे? पहिली शेती दाखवली तर आयताकृती शेती आहे, समोरच्या बाजू समान आहेत। अंदाजे आपण पाहिलं या ठिकाणी रुंदी 50 फूट आहे तर लांबी 100 फूट आहे। दुसरं क्षेत्र आपण असं पाहिलं की हे समोर बाजू समान नाहीच, एक बाजू आपल्याला पाहायला मिळते 370 फुटाची आहे तर दुसरी बाजू आहे 350 फुटाची। तर रुंदीकडे आपण जर गेलो तर एक रुंदी आहे 120 फुटाची तर दुसरी रुंदी आहे 140 फुटाची। मित्रांनो, 4ही बाजू तर समान नाही, त्या म्हणजे 4ही बाजू असमान असतील त्यावेळेस त्या जमिनीची मोजणी आपण कशी करायची ते या आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर तिसरा प्रकार आपल्या शेतीत असतो की काटकोन त्रिकोणाकृती क्षेत्र। हे काटकोन या ठिकाणी 90 अंशाचा कोन तयार होणारा असं क्षेत्र आपल्या त्रिकोण आपल्याकडे शेती असते। आणि मग अशा शेतीची मोजणी कशी करायची ते बी सूत्र, प्रत्येकाचं सूत्र थोडासा फरक आहे, वेगळा आहे आणि त्यामुळे अचूकता आपल्याला पाहायला मिळणार आहे की आपलं करेक्ट जमीन किती वापरतोय किंवा आपण आपली जमीन दुसरं कोण वापरतोय का हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर हा तिसरा प्रकार आपण पाहिला आणि चौथा आपण त्रिकोणी लघुकोन त्रिकोण असणारे 3 जे प्रकार आहेत, हे 3 कोन जे आहेत त्या 3 कोणी शेतीची मोजणी आपल्याला कशी करायची। मित्रांनो, आपण या गोष्टी आयताकृती असेल, त्रिकोणी क्षेत्रफळ असेल, या गोष्टी आपण खूप शिकलो, सगळ्याला जमतात, परंतु लघुकोन त्रिकोणी जर क्षेत्र असेल, जमीन असेल तर ती मोजणी मात्र खूप अवघड असते, किचकट असते। तर मित्रांनो, आज आपण या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी आज शिकवणार आहे आणि तुम्ही स्वतःहून वारंवार प्रॅक्टिस करा, स्वतःची जमीन स्वतः मोजायला शिका।
म्हणजे आपण दुसऱ्याचे रान मोजायचं नाही, आपलं रान मोजायचं जायचं. टेप घ्यायचा, जायचं रानात, एक कागद घ्यायचा, पेन घ्यायचा, लांबी रानाच्या अगोदर मोजा, एक बाजू मोजा अगोदर, ती टेप नोंद करून घ्या, दुसरी बाजू मोजा, त्याची नोंद करून घ्या, रुंदी दोन्ही मोज करून घ्या, आणि जी मी तुम्हाला सूत्र आज सांगणार आहे या सूत्रामध्ये तुमचं क्षेत्र कसं आहे पहा, आणि त्या क्षेत्रानुसार तुमचं सूत्र वापरा, आणि त्या सूत्रानुसार स्वतःची जमीन किती आहे हे स्वतः जाणून घ्या. तर मित्रांनो, आपण पाहूया, सुरुवात करूया आपण की हे क्षेत्रफळ कसं मोजायचं. आता पहिली जमीन मी तुम्हाला सांगितली की ज्या आयताकृती क्षेत्राची जमीन आहे, लांबी 100 फूट आहे आणि रुंदी 50 फूट आहे. तर मित्रांनो, याचं क्षेत्रफळ काढायचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. म्हणजे या आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, हे सूत्र आपल्याला मांडायचं. पहिल्यांदा याचं क्षेत्रफळ आपण घेऊया. तर आयताकृती जमिनी क्षेत्रफळ काढूया आपण. जमिनीचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, हे सूत्र अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो. लांबी गुणिले रुंदी, कारण समोरासमोरची बाजू कशा समान आहे म्हणून हे सूत्र वापरतो. समान नसेल सूत्र वेगळं येतं. या प्रत्येक ठिकाणी हे सूत्र वापरायचं नाहीये. समोरासमोरची बाजू समान आहे म्हणून आपण लांबी गुणिले रुंदी क्षेत्रफळ हे सूत्र घेतलं. आता यात किमती आपण ठेवूया. लांबी आपली किती आहे? 100 फूट आहे. तर रुंदी किती आपली आहे? 50 फूट आहे. ह्या दुईचा आपण गुणाकार करूया. 50 एक 50 आणि वर 2 0 1 2 स्क्वेअर फूट, स्क्वेअर फीट, 5000 स्क्वेअर फूट आपलं हे क्षेत्रफळ जमिनीचं आलं. मित्रांनो, आता आपण एकूण क्षेत्रफळ काढलं. गुंठा आपण पाहायला जाऊया. आता गुंठ्याची गुंठेवारी जर आपण पाहायला गेलो, शहरी भागाची गुंठेवारी वेगळी असते, त्याला आपण प्लॉटिंग सिस्टीम म्हणतो आपण, आणि जमिनीच्या गुंठेवारी जी ग्रामीण भागात असणारी वापरणारी गुंठेवारी वेगळी आहे. शहरी भागामध्ये ज्यावेळेस प्लॉटिंग म्हणून पाडतो ते 1000 स्क्वेअर फुटाचा गुंठा असतो, आणि ग्रामीण भागामध्ये आपण जर घेतलं शेतीची जमीन मोजायला 1089 स्क्वेअर फुटाचा गुंठा असतो. त्यामुळे परत आपण कमेंट्स करणार की सर आमचा गुंठा मी घेतला तो 1000 स्क्वेअर फुटाचा आणि तुम्ही 1089 कसं सांगताय मला. तर शहरी भागात प्लॉटिंगची गुंठेवारी वेगळी असते, तर ग्रामीण भागातली जमिनीची गुंठेवारी ही वेगळी असते. ही 1089 म्हणजे 33/33चा गुंठा ग्रामीण भागामध्ये शेतीला धरला जातो आणि त्याप्रमाणे जमीन मोजली जाते. तर मित्रांनो, आपण ग्रामीण भागात आहे समजूया. आपण तुम्ही शहरी भागात असाल तर 1000 स्क्वेअर फुटाचा गुंठा पकडा, ग्रामीण भागात असाल तर 1089चा गुंठा पकडा. त्याप्रमाणे आपण गुंठेवारी काढूया. तर मित्रांनो, एक गुंठा आपण म्हणतो की 33/33चा गुंठा असतो. एक गुंठा बरोबर 1089 स्क्वेअर फूट असतं. एक गुंठा बरोबर 1089. हा 1089 कसा आला तर मित्रांनो तेच मला सांगतो. त्या गुंठ्याचा लांबी 33 गुणिले 33 जर आपण केलं तर याचा गुणाकार येतो 1089. हा स्क्वेअर फूट, हा एक गुंठा झाला. आता आपलं स्क्वेअर फूट किती आहे? तर 5000 स्क्वेअर फूट आहे. ते गुंठ्यामध्ये स्क्वेअर फुटाचं आपण गुंठ्यात रूपांतर करूया, त्यावेळेस आपला एकर किती आपल्याला पाहायला मिळेल किंवा किती जमीन आपल्याला ते पाहायला मिळेल. म्हणून ज्यावेळेस आपण पुढची मांडू एकूण गुंठेवर आपण काढणार, आपण एकूण गुंठे काढणार आहे. ते कसे काढणार? एकूण गुंठे बरोबर एकूण गुंठे बरोबर ही किती आपलं 5000 स्क्वेअर फूट. 5000 स्क्वेअर फूटला काय करायचं? 1089 न भागायचं. 1089. त्यावेळेस तुम्हाला अचूक आपलं किती गुंठा आहे ते आपल्याला आता ज्यावेळेस अशी गुंठेवारी भागाकार करतो आपण, जसं आपण आपला मोबाईल पाहायचा, मोबाईलमध्ये चुकायचं नाही. मागील वेळेस माझ्याकडं एक पॉईंट चुकला तर बऱ्याचशा मला कमेंट्स मिळाल्या. तर ही चूक होऊ देऊ नका. माझ्याकडे चूक झाली म्हणून हा परत मी व्हिडिओ तयार करतोय मित्रांनो. तर काय म्हटलं आपण? 5000 भागिले 1089. उत्तर आपल्याला येतं या 4.591. 4.591. तर मित्रांनो, हा जर आपण विचार केला तर 2 दशांश आपण संख्या पाहिजे.
पॉईंटच्या पुढे 2 दशांश, हे 50च्या पुढे आहे 9 आहे, म्हणजे सरासरी अंदाजे 4 गुंठे आणि वरपूर 59 आहे, म्हणजे 50ला 100ला आपण पूर्ण 1 धरतो, 50ला आपण अर्धा धरतो, तर 50च्या पुढे 9 आहे, सरासरी अंदाजे आपण काय म्हणायचं की 4.5 गुंठे जागा आहे. इथं हे क्षेत्र आपलं किती आहे, एकूण 4.5 गुंठ्याचं क्षेत्र आहे. हे आपण तयार, इथं पण काय अडचण आहे का मित्रांनो, काय समजलं तुम्हाला? म्हणजे ही जी आपण मोजणी काढली आपण, ते 4.5 गुंठे जागा आहे हे सिद्ध केलं. अशाच पद्धतीनं तुमचं क्षेत्र जसं असेल तशी आकडेवर टाका, त्याप्रमाणे भागाकार करा, गुणाकार करा आणि तुमचं क्षेत्र किती आहे ते शोधा. हा झाला पहिला प्रकार. तर मित्रांनो हा प्रकार संपला पहिला. तर दुसरा प्रकार मी सांगणार आहे, हे पुस्तक मी फळाचं तुम्हाला अचूक आणि करेक्ट समजावं या उद्देशाने हे मी पूर्ण तयार करत आहे. तर दुसरं क्षेत्र आपलं आहे की जमिनीच्या समोरासमोर बाजू समान नसतील तर, ही बाजू 120 आहे तर ही बाजू 140 आहे. समोरासमोर दोन्ही रुंद्या कशा आहेत, असमान आहेत, समान नाही त्या. लांबी पहा, लांबी एक आहे 370 फूट आहे, तर दुसरी लांबी आहे 350 फूट आहे. आणि मग अशा वेळेस काय करायचं, तर हे क्षेत्रफळ आपण कसं काढायचं, चारी बाजू आहेत आपल्या, त्या चारी बाजू काय करायच्या, चारी बाजूंची बेरीज करायची आणि त्याला 2 न भागायचं, त्यावेळेस आपल्याला सरासरी त्याची मिळते. तर पहिल्यांदा आपण काय करूया, क्षेत्राचं चारी बाजूंची बेरीज करूया. असमान बाजूंची बेरीज, असमान बाजूंची बेरीज बरोबर असमान बाजू कुठल्या या, 370 अधिक 350, ही घेतली पण बाजू, एक बाजू, तेही सरासरी आपली काढा. ह्याला 2 न भागायचं, भागिले 2, एक एक बाजू काढूया आपण. आता ही कुठली घेतली आपण, लांबी घेतली या, असमान बाजू, असमान लांबीची. आता ह्याच्या बेरीज करा अगोदर, 0ला 0, 7 आणि 5 12, हातच्याला 1, 3 आणि 3 6 आणि 1 7, 720. जी रुंदी आपली आहे ती साधारणतः 720 स्क्वेअर फूट आलेली आहे. 720 भागिले 2 आपल्याला करायचं या, करायची आपल्याला सरासरी आपल्याला काढायचं या. ही 2 जर आपण भागलं तर बे एक बे, बे त्रिक 6, राहिला 1, बे सख्ख 12, म्हणजे असमान बाजूपैकी लांबी किती आली, सरासरी 360 स्क्वेअर फूट आली. असमान बाजूतील लांबी बरोबर किती लांबी आहे आपली, 360. ह्यांची आपण सरासरी काढली, नंतर आपण सूत्र करणार आहे. आता रुंदी घेऊया आपण, असं घ्यायचं, असमान बाजूतील रुंदी बरोबर ही दोन्ही बाजू बेरीज करायची, 120 आणि 140, 120 अधिक 140, याला 2 न भागायचं, त्यावेळेस आपल्याला सरासरी पाहायला मिळते. तर मित्रांनो ही बेरीज करा, 0ला 0, 4 आणि 2 6, 1 आणि 1 2, 260 भागिले 2 आलं. आता 2 न पुढे भागूया आपण, बे एक बे, बे एक बे, बे त्रिक 6, 130, म्हणजे असमान बाजूची रुंदी किती आहे आपल्याला, असमान बाजूची रुंदी सरासरी बरोबर किती आली, 130 आली. ही सरासरी आपण काढली. मित्रांनो आता लांबी आणि रुंदी काढली आपण, ती लक्षात ठेवा, कारण आता माझा फळा भरलेला आहे. हा फळा मला या ठिकाणी पुसावा लागणार आहे, म्हणजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आपल्याला नक्की काय करायचं ते. इथं किती आले आपले, 360 आले या, आणि इथं खाली किती आले या, 130 आलं. ह्या दोन्ही बाजू नीट लक्षात ठेवा. आता हे फळा पुसतोय मी, 360 आणि
इथं मानतो 360 तात्पुरतं. ही लांबी आहे सरासरी आणि रुंदी किती आपली आली या रुंदी बरोबर 130. बाकी सर्व पुसून टाकतो मी. आता मित्रांनो आपण लांबी काढली, रुंदी काढली. आता क्षेत्रफळ आपल्याला घ्यायचं या. मग या आयताचं क्षेत्र आपलं काय आहे? लांबी गुणिले रुंदी. म्हणून आयताकृती क्षेत्र आहे म्हणून या जमिनीचे क्षेत्रफळ बरोबर जमिनीचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी. मित्रांनो आपण लांबी किती काढली या सरासरी लांबी 360 काढली या 360 फूट. 360 फूट गुणिले रुंदी किती काढली या 130 फूट काढली. आता हाच गुणाकार पुन्हा आपण मोबाईलवरती आपल्या कॅल्क्युलेट करायचा. 360 गुणिले 130. 360 गुणिले 130 46,800 स्क्वेअर फूट. 46,800 स्क्वेअर फूट ही जमीन आपल्याला मिळाली. स्क्वेअर फुटामध्ये आपण जमीन घेतली 46,800. तर मित्रांनो याला आपलं गुंठेवर किंवा आपलं एकरामध्ये रूपांतर करायचं आपण काय करतो त्याला गुंठ्यानं भागतो. तर एक गुंठा आपला किती असतो 1089 असतो. 1089 या 19 स्क्वेअर फुटाला भागलं की आपलं क्षेत्र किती या हे अचूक आपल्याला मिळतं. म्हणून मिळणारे क्षेत्र बरोबर मिळणारे क्षेत्र बरोबर 46,800 भागिले 1089. हा भागाकार असा आपल्याला जमत नाही आपण मोबाईलवर करा. 46,800 भागिले 1089 येणारे उत्तर आपलं आहे 42.975 किंवा 97 घेतलं चालतं. या येणारे उत्तर कसं आहे बघा 42.97. 2 दशांशापर्यंत पुढे संख्या भरपूर येते या ती काय हिशोबात नाही घेत कारण आपण जर टॅली केला ह्याचं उत्तर भागाकार काला किती येतं उत्तर बघा. ह्याच्या पुढे 52 येतं या नंतर 0 येतं या 66 येतं या एवढा भागाकार येतो या. तर ही एवढं किती काढायची गरज नाही आपल्याला. सरासरी ह्या पॉईंटच्या पुढे 2 संख्या फक्त विचारात घ्यायच्या. म्हणजे 42 गुंठ आणि वर 97 आहे याचा अर्थ 100ला किती कमी आहे 3 पॉईंट फक्त कमी आहेत. म्हणजे अंदाजे सरासरी 43 गुंठ जमीन आपली आहे हे निश्चित होते. म्हणजे सरासरी जमीन 43 गुंठे आहे. आता मित्रांनो 40 गुंठ्याचा 1 एकर असतो. हे 43 गुंठ आहे म्हणजे आपली जमीन किती झाली रे 1 एकर 3 गुंठ जमीन आपली झाली. हे क्षेत्र झालं किती 1 एकर 3 गुंठे. हे एकूण 1 एकराचं आणि 3 गुंठ्याचे क्षेत्र आहे. म्हणजे 2 प्रकार आपले समजले. आता आपण तिसरा प्रकार पाहणार आहोत मित्रांनो त्रिकोणी क्षेत्र. या त्रिकोणी क्षेत्राचं मोजणी आपण कशी करायची. तर या पुढच्या मोजणी ज्या आहेत त्या थोड्याशा किचकट आहेत अवघड आहेत. तर मित्रांनो किती जरी अवघड असलं तर आपण बारकाईने लक्ष जर दिलं तर आपल्याला काही अवघड नाही. स्वतःची जमीन आपण स्वतः मोजायला शिकूया. तर हे आपण काटकोणी क्षेत्र घेऊ. आपण काटकोन त्रिकोण आहे या काटकोन त्रिकोणी क्षेत्राचे क्षेत्रफळ आपल्याला घ्यायचं. याची उंची किती दिली आपल्याला 100 दिली या आणि पाया किती दिलाय 80 दिलाय. म्हणजे पाया गुणिले उंची 1/2 पाया. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची हेच सूत्र आहे. त्या सूत्रामध्ये आपण किमती भरल्या की आपलं उत्तर अचूक मिळतंय. तर हे काटकोनी क्षेत्रफळ आहे म्हणून काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ
बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. हा 1/2 म्हणजे ह्या पायाला बी उंचीला बी 2 भागतो या, डिवाइड करतो या. हे लक्षात ठेवायचं. हा 2 फक्त पायासाठी नाही तर पायाला सुद्धा आहे आणि उंचीला सुद्धा आहे. तर ते चुकायचं आपल्याला. यात किमती भरूया आपण. 1/2 पाया किती आपला 80 आहे, तो 80 म्हणला. गुणले उंची किती आहे 100 आहे. हा 2 खाली घेऊ आपण. 80 गुणिले 100 भागिले हा 2. 8 1 8. इथं 1 0 आहे, इथं 2 0 आहेत, एकूण 3 0 होतील. 1 2 3 म्हणजे 8000 स्क्वेअर फूट झालं. भागिले 2 आपल्याला करायचं आहे. ह्यानं 2 भागूया आपण. बे क बे, बे चौक 8, 4 वर 3 0 आलं उत्तर. 4000 स्क्वेअर फूट. स्क्वेअर फूट काल दिसतं नाही तर मित्रांनो हे क्षेत्र आपण काढलं. या त्रिकोणी जमिनी क्षेत्र किती या 4000 स्क्वेअर फूट जमीन आहे. तर हे जर 4 स्क्वेअर फूट आपण घेतो त्याचं आपला एकरामध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे. गुंठ्यामध्ये रूपांतर करून एकरामध्ये माहिती आपल्याला सांगायची आहे. एक गुंठा आपण पाहतो की 1089चा आपला गुंठा असतो आणि 1089चा गुंठा असताना त्याचं क्षेत्र आपण एकरामध्ये रूपांतर कसं करणार. तर इकडे साईडला घेतो मी. एकूण क्षेत्र बरोबर एकूण क्षेत्र बरोबर 4000 भागिले 1089. मित्रांनो हा भागाकार सुद्धा आपण न चुकता आपला करायचा, तो कॅल्क्युलेटरवर करायचा किंवा मोबाईलच्या माध्यमातून कॅल्क्युलेटर ओपन करा ते करायचा. किती 4000 आहे भागिले 1089. येणारे उत्तर किती आहे 3.67. 3.67 30 94 58. तर अशा पद्धतीचं उत्तर येतं. या आपण उत्तर किती घेणार आहे मित्रांनो. फक्त पॉइंटच्या पुढे 2 दशमस्थानापर्यंत. हे 3 आहे, हे 67 आहे. तर 50 पेक्षा मोठा आहे. याचा अर्थ हा 3 काय आहे 3 गुंठा आहे. 40 गुंठ्याचा एकर असतो आपला. हा 3 गुंठे आहे आणि पुढे 67 आहे. मग 50 पेक्षा थोडस मोठं आहे. आणि ज्याला चौथा हिस्सा तिसरा हिस्सा म्हणतो आपण. एका तिसरा हिस्सा साधारण 75ला आपला तिसरा हिस्सा तयार होतो. 25ला पहिला, 50ला दुसरा, 75ला तिसरा. तर अशा पद्धतीनं एकूण 3 हिस्से तयार होतात. तर तिसऱ्या हिस्सा जवळ आपण आलो आहे म्हणजे 4.5. 50च्या बी पुढे आहे. 50ला काय होणार आहे 3.5 होणार आहे. 50च्या पुढे गेल्यामुळे काय होतंय 4.5 गुंठे. म्हणजे ही क्षेत्र आपलं किती आहे 4.5 गुंठ्याचं क्षेत्र आहे. हे आपल्या लक्षात येतं. या म्हणजे 4 गुंठे नाही, 4 गुंठ्याला थोडंसं कमी आहे. ते 4.5 गुंठ्यापर्यंत क्षेत्र अंदाजे हे आहे. हे आपण आपलं करेक्ट क्षेत्र किती आहे ते आपण शोधलं. तर मित्रांनो शेवटचा प्रकार आपण पाहणार आहोत की ज्या प्रकाराच्या माध्यमातून बऱ्याच लोकांना जम्बलिंग होते किंवा अडथळा येतो की याचं क्षेत्र कसं मोजायचं, जर उत्तर कसं काढायचं. तो नवीन प्रकार, अभिनव असा उपक्रम आज तुम्हाला मी तुमच्यापुढे मी मांडत आहे. तो पाहिल्यानंतर तुम्ही स्वतः जमीन स्वतः मोजू शकाल. त्याला कोणती तुम्हाला अडचण येणार नाही. आणि जरी अडचण आली तर तुम्ही मला कमेंट्स करून सांगू शकता. त्याप्रमाणे तुम्ही स्वतः जमीन स्वतः मोजू शकता. तर शेवटचा प्रकार आपला आहे मित्रांनो तो लघुकोन त्रिकोण जो आहे आपला. हा लघुकोन त्रिकोणाचं क्षेत्र मी इथं घेतो, आकृती घेतो म्हणजे तुमच्या चांगलं लक्षात येईल. ही आहे बाजू 50, ही आहे बाजू 80 आणि ही आहे 40. तर मित्रांनो हा लघुकोन त्रिकोण आहे. अशा प्रकारचे क्षेत्र आपलं आहे. तर अशा वेळेस ज्यावेळेस आपले जमीन मोजते 1 मिनिट.
मित्रांनो, अशा बाजूची बेरीज करत असताना किंवा ह्याचं क्षेत्रफळ आपल्याला काढत असताना एक वेगळा प्रकार आपल्याला वापरावा लागतोय, सूत्र वेगळं वापरावं लागतं. तर मित्रांनो, हे त्रिकोणी क्षेत्राचं क्षेत्रफळ आपल्याला काढत असताना पहिल्यांदा आपल्याला ज्या त्रिकोणाच्या मोठ्या बाजू आहेत त्या दोन्ही बाजूंची बेरीज आपल्याला करायची. त्रिकोणाच्या मोठ्या बाजूंची बेरीज, त्रिकोणाच्या मोठ्या बाजूची बेरीज किती आहे आता? 50 अधिक 80. 50 अधिक 80, 8 आणि 5 13, 130 आली. 130 आली. आता या जी मोठी बाजू आहे त्याला लहान बाजूनं गुणायचं. मग एकूण क्षेत्रफळ बरोबर 130 गुणिले 40. 130 ला पण पायाने गुणायचं आपल्याला. त्यावेळेस आपलं क्षेत्रफळ एकूण मिळेल आपल्याला 13×52 आणि वर 0.2, 5200 स्क्वेअर फूट. हे त्रिकोणी क्षेत्रफळ आपलं क्षेत्रफळ मिळालं किती? 5200 स्क्वेअर फूट आलं. मित्रांनो, हे क्षेत्रफळ एकूण काढलं. आता ती गुंठा किती आहे, आपलं एकर किती आहे हे आपल्याला शोधायचं आहे. तुमच्याकडे क्षेत्र तुमचं जर वेगळं असेल, हे समजा 200 असेल, हे 300 असेल, 300 200 500 करा आणि राहिलेल्या खालच्या पायाने काय करा, त्याला गुणाकार करा. आता जो गुणाकार आपण येतो या त्या गुणाकाराला पुन्हा काय करायचं? 2 न भागायचं. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण भागाकार करतो अगोदर गुंठ्याला भागतो या, ते गुंठ्यानं भागल्यानंतर 2 न भागायचं आपल्याला. हे 5200 स्क्वेअर फूट आलं या. आता याचं गुंठ्यात रूपांतर करूया. एकूण गुंठे बरोबर 5200 भागिले 1089. पुन्हा मोबाईल आपण घेऊया. मोबाईलमध्ये हे टाकूया 5200 भागिले 1089. येणारं उत्तर आपल्याला येतं या 4.77. 2 दशांशामध्ये घेतला आपण 4.77 येतं या. परंतु हे असमान बाजू असलेत की तिन्ही बाजू वेगवेगळे आहेत आणि लघुकोन त्रिकोण आहे, क्षेत्रफळ आहे. त्यामुळे याचं गुंठेवर रूपांतर करताना जे येणारे उत्तर आहे, या येणाऱ्या उत्तराला 2 आपल्याला भागावंच लागतं. त्यावेळेस तुमचं करेक्ट क्षेत्रफळ किती जमिनीचं आहे हे समजू शकतं. हे 4.77 जे आपलं आलं या, ह्याला 2 न भागायचं आपल्याला. म्हणून इथं घेतो पुढं 4.77 भागिले 2. त्यावेळेस करेक्ट आपलं एकूण गुंठे किती ते समजतं या. म्हणून एकूण गुंठे बरोबर किंवा एकूण क्षेत्रफळ बरोबर जी काय ते पुन्हा भागाकार मोबाईल घ्या. 4.77 भागिले 2 करा. 2 साधारणतः 38 येतं या. याचं उत्तर किती द्या? 2.38. 2.38. आपण पाहतोय की 1.5 गुंठा किंवा 2.5 गुंठे होण्यासाठी हे 2 गुंठा आणि पुढं आपला 50 पॉईंट पाहिजे. आपला 50 पॉईंट नाहीत, 50 पॉईंट पेक्षा कमी आहेत पॉईंट. मग 25 पॉईंटला काय होतं? आपला 4था हिस्सा होतो. आपला गुंठ्यातला 4था हिस्सा. तर 25 पेक्षा थोडंसं पुढं आहे. याचा अर्थ सरासरी हे जागा जी आहे ती 2.25 गुंठे जागा आहे. हे आपल्या लक्षात येतं या. एकूण किती आहे? 2.25 गुंठे क्षेत्र आहे. हे जे त्रिकोणी क्षेत्र आहे ते 2.25 गुंठ्याचं क्षेत्र आहे. हे सरासरी अंदाजे आपल्याला किंवा करेक्ट तंत्र आपल्याला काढता येतं. थोडेसे 2 पॉईंट पण इकडे होऊ शकतात, ते आपण कसे फिरवू शकतो. तर मित्रांनो, अशाच प्रकारे जर आपण आपली जमीन स्वतः आपण मोजत राहिलो तर आपल्या शेजाऱ्याशी भांडण होणार नाही, झगडा होणार नाही आणि बांधासाठी आपण एकमेकाशी वाद खेळणार नाही. आणि त्यासाठी कोर्ट मॅटर, कोर्ट कचेऱ्या, हेलपाटे मारणार आहे, पैसा खर्च वाया जाणार नाही, वेळ वाया जाणार नाही. तर आपण समजुतीने आपली जमीन आपण स्वतः मोजा. आणि आपल्याला लक्षात आलं की आपण दुसरी जमीन वापरत नाहीये, तर मग ज्यावेळेस शेजाऱ्याने किती जरी मोजणी आणल्या तर आपल्या जमिनीत आपल्याला फॉल्ट आपल्याला सापडणार नाहीये. जो कर नाही त्याला डर कशाला, हे तुम्ही
ठामपणे सांगू शकाल. तुम्ही कितीही मोजणी आणा, माझं क्षेत्र जेवढं आहे एवढं क्षेत्र मी वापरतोय, यापेक्षा एक्स्ट्रा मी क्षेत्र वापरत नाही आहे. तर हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.